12,000 पुढे डॉक्टर कोणत्या होत्या आपल्या चौकशा? 40 ब 40 बच्या चौकशा लागल्या आणि एकदा नाही दोनदा नाही तीनदा त्या चौकशा लागल्या आणि डॉक्टर शिंदे साहेब मजेत सांगतात की 40 बची चौकशी आता 160 ब झाली. इतक्या चौकशा झाल्या आणि असं सगळं असताना देखील सहकारात काम करणारी मंडळी मात्र आमच्या सोबत ताकदीने आहे आणि ती सातत्याने आमच्या सोबत राहतीये. कोणी म्हटलंय की कुछ बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जहां हमारा. पण तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांची साथ आणि सहकारी चळवळीवर असलेला तुमचा विश्वास आणि त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या सहकारी संस्था ज्या आहेत, सहकारी चळवळ आहे ती सातत्याने सुरू राहणार आहे. मी जास्त बोलणार नाही कारण पावसाचं अंदाज वर्तवला गेलेला आहे आणि म्हणून आपण आमसभा देखील आपली लवकर सुरू केली. अनुराधा अर्बन बँक याच्या आज आमसभेच्या निमित्ताने तुम्ही सगळे आलेले असताना तुम्हाला एवढंच सांगतोय की 0% थकीत आणि 100% विश्वास हे अनुराधा अर्बन बँकेचं ब्रीद वाक्य झालंय आणि त्यामुळं तुम्ही जी काही साथ दिली, तुमचं जे काही डिपॉझिट आहे ते अनुराधा अर्बन बँकेमध्ये अत्यंत सुरक्षित आहे. ते सुरक्षित राहणार. एक शाखेवरून आता प्रवास सुरू झालाय आणि त्यामुळं आता मेहकरची दुसरी शाखा आणि 5 जिल्ह्यांमध्ये अनेक शाखांचं जाळं आता अनुराधा अर्बन बँक पुढच्या काळात ठेवणार आणि ही तर निश्चितपणे आता सुरुवात आहे. मेहकरची शाखा म्हणजे न पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, न हारूंगा हौसला उम्र भर, मैंने किसी से नहीं ये खुद से वादा किया है. आणि अनुराधा अर्बन बँकेने अशा पद्धतीचं एक मनामध्ये ठरवलंय. निश्चितपणे तो आत्मविश्वास तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सातत्याने आमच्यामध्ये निर्माण होते आणि तो आत्मविश्वास निश्चितपणे गरुड झेप पुढच्या काळामध्ये घेणार. अनुराधा अर्बन बँकेचं जाळं, या सहकारी चळवळीचं जाळं, कर्मयोगी तात्यासाहेबांनी ज्या संस्था उभ्या केल्यात त्यांची वाटचाल देखील पुढच्या काळामध्ये अशीच अत्यंत जोरदार पद्धतीने होत राहणार. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य सोबत असू द्या हीच अपेक्षा आणि हीच विनंती या निमित्ताने करत असताना काकासाहेब कोयटे इथं आले. शांभाऊ पासून, स्वातीताईपासून, संदीप दादापासून सगळ्या सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष इथं आले. त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय. आम्हा सर्वांना प्रगती पथावर दमदारपणे वाटचाल करण्याची एक ऊर्जा देते. संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार, कर्मचारी वर्गाचं प्रामाणिकपणा आणि आपल्या सर्वांची मोलाची साथ व विश्वास याच्या जोरावरच अनुराधा अर्बनची ही वाटचाल अतिशय यशस्वीपणे सुरू आहे. अनुराधा परिवाराने दिला. खरंच भाऊ आपले गायकी साहेब आणि सर्व संचालक मंडळांचे, वाया सरांचे विशेष करून मी आभारी आहे. 2 शब्द सांगावेसे वाटतात की सर्वप्रथम जेव्हा भाऊंकडे आलो, भाऊ सांगायला काही हरकत नाही, हे असं व्यक्तिमत्व आहे जे पक्ष विरहित काम करणारं असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. मी भाऊंसोबत ज्यावेळेस जुळलो, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक आहे. भाऊंजवळ ज्यावेळेस, भाऊ 2 मिनिटं बोलतोय थोडं, ज्यावेळेस मी भाऊंकडे आलो त्यावेळेस भाऊंकडे कसं जायचं, भाऊ आपलं काम करणार का नाही अशी मनात भीती होती. ज्यावेळेस साधा 2 लाख सुद्धा कोणी मला कर्ज द्यायला उभं करत नव्हतं, त्यावेळेस भाऊंकडे ज्यावेळेस माझे बंधू कुणाल देशमुख यांनी भाऊंना, गायकी साहेबांना माझी वस्तुस्थिती सांगितली, त्यावेळेस भाऊंनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि कुठलाही राजकारणाचा एक शब्दही न काढता भाऊंनी माझ्या अण्णासाहेब पाटील या महामंडळामार्फत दिलं जाणारं कर्ज मला उपलब्ध करून दिलं. भाऊ आपल्या या सहकार्यामुळे आज जवळपास आमच्या 10 जणांचा स्टाफ आहे. 350 लोक माझ्या अभिमन्यू क्लासेसमध्ये 10 जण टीचिंग करतायत, 15 जण आणि गाडीवाले असे सगळे मिळून भाऊ 25 जण तुमच्या या सहकार्यामुळे आपली उपजीविका भागवत आहे. आज तुमच्या आशीर्वादामुळे मी जवळपास अमरापूर परिसरातले 36 मुलं जे काही अनाथ आहेत
या सगळ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च मी माझ्या क्लासतर्फे करतो भाऊ. जवळपास 16 ते 17 मुलं आर्मीमध्ये, पोलीसमध्ये माझ्या अमरापूर परिसरातील हे मी कुठलीही फीज न घेता हे आज नोकरीला लावलेले आणि आज तेच मुलं हे अनाथ मुलं पुढे घेण्याचं काम हे ते मुलं सर्व आमचे युनिट चालवतात. याच कार्याची दखल घेऊन आदरणीय आपले वाया सर आहेत, आमचे ज्येष्ठ संचालक, आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये माझी शिक्षक म्हणून जी काही निवड झाली त्या आज मी दर्यापूर येथे शिक्षक म्हणून जरी कार्यरत असलो तरी भाऊ आपल्या या आशीर्वादामुळे आज मी तिकडे गेलो, पण माझ्या मागे सुद्धा आपलं युनिट 25 जण आपल्या आशीर्वादामुळे पोट भरताय. त्यामुळे भाऊंसारखं नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालं हे आपलं मी भाग्य समजतो. इथून पुढे सुद्धा भाऊंनी आमचं नेतृत्व करावं अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. सहकारातली मंडळी एकत्र आली पाहिजे आणि त्याचं विचार मंथन झालं पाहिजे, हा उद्देश जिल्ह्यामध्ये आदरणीय राहुल भाऊंचा असतो आणि ते त्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जास्त बोलायचं गरज नाही, कारण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही घडलो आणि जे खऱ्या अर्थानं या सहकाराचं विद्यापीठ आहे, मी तर त्यातला एक विद्यापीठातला फक्त विद्यार्थी आहे, जे विद्यापीठ आहे त्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी काकासाहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यामुळं सहकाराचा गाढा अभ्यास असेल, आयुष्याच्या या वयामध्ये सुद्धा कुठलंही ऑपरेशन झालं तरी पायाला भिंगरी राहून काकासाहेब सातत्यानं सहकार चळवळीसाठी वेळ देत असतात. सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, तो सर्वसामान्यांच्या हिताकरता आहे, तो जगला पाहिजे. आणि अनुराधा अर्बनमध्ये आता भाऊ आणि आम्ही काकासाहेब बोलत होतो, तर सहकारामध्ये काही जे आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं शिल्लक आहे तर ते फक्त सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँका आहेत, म्हणून महाराष्ट्रातला सहकार आज जिवंत आहे. त्यामुळे ती फक्त या मंचकावर बसलेल्या सहकार धुरीणांचीच नाही, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हा सहकार खऱ्या अर्थानं पुढे गेला पाहिजे. आणि तात्यासाहेबांनी हे जे काम या भागामध्ये करून ठेवलं, काल तात्यासाहेबांच्या जयंतीनिमित्त फार मोठं शिबिर या ठिकाणी झालं, सातत्यानं अनेक वर्ष होत असतं. म्हणजे सहकारामध्ये काय ताकद असते की भाईजी नेहमी सांगतात की जेवढी देवामध्ये ताकद आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त ताकद या सहकारामध्ये आहे. काकासाहेब या ठिकाणी आहेत, पतसंस्थामध्ये लाखो रुपयांच्या ठेवी आहेत, लाख करोड रुपयांच्या ठेवी आहेत, लाखो कर्मचारी काम करतात. देशभरामध्ये 9 लाख सहकारी पतसंस्था आणि 30 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या सहकारी संस्थांची या ठिकाणी सभासद आहेत. या संस्थांची व्याप्ती फार मोठी आहे, परंतु आजकाल सहकार्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. सहकार फक्त सर्वसामान्यांना मदतच करत नाही, तर जे सामाजिक काम होतं, जवळपास 3000 रुग्णांची तपासणी या ठिकाणी झाली. राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून आपण 60,000 महिलांना 250 कोटीचं बचत गटाचं वाटप केलं. सोने तारण आहे, कोल्ड स्टोरेज आहे, हे व्यावसायिक उपक्रम राबवतोच, परंतु आरोग्य शिबिरं असतील आणि सगळ्यांना जिल्ह्याला माहीत आहे की दरवर्षी 3000 रक्तदाते या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये रक्तदान करतात आणि ते सर्वसामान्यांच्या उपयोगी पडतं. म्हणजे महाराष्ट्रातली जी सहकारी चळवळ आहे ती फक्त व्यावसायिकता नाही तिच्यामध्ये, तर सामाजिक भान ठेवून काम करते आणि ती येणाऱ्या काळामध्ये जगली पाहिजे, वाढली पाहिजे. हे सगळ्यांचं आपलं ते कर्तव्य असलं पाहिजे असं मला वाटतं. अनुराधा अर्बनचा इतिहास भाऊंनी सांगितला की तात्यासाहेबांनी स्थापना केली आणि हा सर्व परिवार शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून आदरणीय राहुल भाऊंनी पुढे नेला. करार असेल, FSWM असेल, की काकासाहेबांची भूमिका आहे की पतसंस्था आपल्याला आरबीआयचे तसे बंधन नाही, आरबीआयचे तसे निकष नाही, पण आपल्या पतसंस्था सुद्धा या निकषावर पुढे आल्या पाहिजे. या भूमिकेतून पतसंस्था फेडरेशनचं काम चालू आहे. त्यामुळं भाऊ या पुढच्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मागच्या वर्षी मी म्हटलं होतं तुम्हाला या सभेमध्ये की ब्रेक के बाद तरी तुमची हॅट्रिक व्हावी, परंतु आता जे देशभर वातावरण आहे, आपली बुलढाण्याचा विषय आणि चिखलीची ब्रेक के बाद हॅट्रिक का होती हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळं तुम्ही सहकार टिकवताच आहात, परंतु
तुम्हाला हा जो काही त्रास होतो आहे, म्हणजे हा खाजगीमध्ये तुम्हाला सल्ला आहे प्रेमाचा, तो बोलायचा विषय होता, परंतु आता इथं तुमचे ग्राहक सभासद आहे आणि तुमच्यावर प्रेम करणारे अनेक चाहते या ठिकाणी उभे आहेत. मला बऱ्याच वेळा असं वाटतं की हे जे काही सगळ्या चौकशा लागतात सहकारी संस्थांच्या किंवा वेगवेगळे मागचे विषय पुढे आणले जातात, त्याचा तुम्हाला जो त्रास होतो त्याचं तुम्ही टेन्शन घेता, ते टेन्शन तुम्ही घेतलं नाही पाहिजे, असं आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला प्रेमाचा हा सल्ला आहे. कारण आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, पडे धडे मालवाडे. कारण अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाहीये, त्यामुळे प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. आणि तुम्हाला का त्रास होतो भाऊ? त्यांना त्रास याच्यासाठी होतो की यांनी वॉशिंग मशीन नाही निवडली, यांनी विचार निवडला. नाहीतर वॉशिंग मशीन निवडली असती तर एवढा त्रास व्हायचं काही कारण नव्हतं. त्याच्यामुळं तुमची जी ही वाटचाल आहे फक्त राजकीय किंवा सहकारातली नाही, त्याच्या पलीकडे जाऊ. आता सर बोलले की ते ज्या विचारधारेचे आहेत तरी भाऊंनी त्यांना सहकार्य केलं. तर आमची सुद्धा तुम्हाला विनंती आहे की तुमच्या विचारधारेच्या लोकांपर्यंत सुद्धा आमचा निरोप पोहोचवा की आम्हाला सुद्धा काही प्रमाणात सहकार्य या ठिकाणी करत चला. म्हणजे फक्त एकच विचारधारा चांगलं काम करते आणि बाकीचे सगळे लोक चोर आहेत, ही जी भूमिका आजकाल चालू आहे तिला कुठंतरी थांबवल्या गेलं पाहिजे. अत्यंत चांगलं, सुंदर आणि प्रभावी काम अनुराधा परिवाराच्या माध्यमातून आपल्या या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. अनेक शेतकरी कष्टकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणासोबत नोकरी या परिवाराच्या माध्यमातून मिळावी. मी जे म्हटलं की तात्यासाहेबांनी नंदनवन फुलवलं, खरं आहे ते. एखादं युनिट चाललं नाही म्हणजे पूर्णच त्या व्यक्तीचं काम चुकीचं आहे असं होत नाही. आयुष्यामध्ये चढ उतार येतात, कमी अधिक होत राहतं, परंतु चांगलं ते चांगलं म्हटलं पाहिजे. ही जी आजकाल जी संस्कृती, राजकीय संस्कृती आपल्या जिल्ह्याची होती ती लोप पावत चाललेली आहे. त्याच्यामुळे राहुल भाऊ तुमचं हे काम खरंच फार मोठं सामाजिक योगदान देणार आहे. ते याच पद्धतीनं पुढं जात राहावं. असं म्हणतात की पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. तुमचे जे हौसले आहेत ते असेच बुलंद राहावे. इथल्या सर्वसामान्य कष्टकरी माणसासाठी सहकारामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीच्या माध्यमातून आपण या लोकांच्या पाठीशी उभं राहावं. आई जिजाऊ, आई तुळजाभवानी, आई जगदंबा, आई रेणुका माता कायम तुम्हाला त्यासाठी आशीर्वाद आणि साथ देत राहील असा मला विश्वास आहे. आपण या ठिकाणी बोलावलं, सत्कार केला आणि फक्त ग्राहक मिळावा नाही तर सहकार संमेलनाच्या माध्यमातून सहकाराचं जे विचारमंथन झालं पाहिजे, ही भूमिका मांडली ती निश्चितपणे फार चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सहकारात जिल्ह्यातलं जे चांगलं आहे, कारण आदरणीय काकासाहेब नेहमी म्हणतात की चिखली ही पतसंस्थांची पंढरी आहे किंवा बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून आदरणीय श्यामभाऊंच्या माध्यमातून या जिल्ह्याचं नाव जे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गेलं, तर ते जिल्ह्यात जे चांगलं चालू आहे ते सुद्धा आपण सगळ्यांनी इतर ठिकाणी पोहोचवणं ही काळाची गरज आहे. आजच्या या प्रसंगी आपण सगळेच जण या ठिकाणी उपस्थित झालात आणि माझा जो सन्मान सत्कार अनुराधा परिवारानं केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर. राहुल बोंद्रे यांनी सांगितले अत्यंत चांगलं काम आहे. तात्यासाहेब बोंद्रे यांनी 100, 200, 500 एकरात जे झाडं लावले, ते झाडं लावले, त्या संस्था उभ्या केल्या, त्या प्राथमिक अवस्थेत होत्या. पण त्याला पाणी घालण्याचं काम, त्याला हळद करण्याचं काम, त्याला खत देण्याचं काम आणि त्या मोठ्या झाल्यावर त्याच्या खाली येणाऱ्या वाटसरूला, सभासदांना त्याचा फायदा देण्याचं काम राहुल बोंद्रे आणि वृषालीताई बोंद्रे करतात, याचा मला आनंद वाटतो. आणि म्हणून मी नेहमीच्या भाषणात सांगतो की जीओनी गॉड, जी म्हणजे ग्रोअर्स जो पैदा करतो, ओ म्हणजे ऑपरेटर जो चालवतो आणि डी म्हणजे डिस्ट्रक्टर जो संपवतो. जो पैदा करतो, चालवतो आणि संपवतो त्याला आपण ईश्वर म्हणतो. पण फक्त सांगवात लावून, उगरबत्ती लावून काम होईल का? होणार नाही. त्याच्याबरोबर तुम्हाला कर्तृत्वाची जोड द्यावा लागेल. आणि म्हणून नशीब आणि कर्तृत्वाचं जेव्हा मांडन झालं तेव्हा ते अनेक देवाकडे गेले की कर्तृत्व मोठं का नशीब मोठं? कर्तृत्व म्हणे तू काय नशिबा शून्य घेऊन फिरतो,
तो म्हणे अरे तू काय फिरतो, तू शून्य घेऊन फिरतो. कार्यक्रमात भांडण काय? कार्यक्रमात मग आमचे समाधान भाऊ सुपेकर नारदाच्या रूपात होते. समाधान भाऊ आले भिनवाजत अमरापूरच्या स्टँडवर. हे दोघी भेटले त्याला, कर्तृत्व आले, नशीब आले, दोघे भेटले. आज समाधान सुपेकर म्हणतात काय चाललं तुमचं? अरे म्हणे आमचे लय वाद चालू आहे म्हणे. कशावर? जमिनीवरून काही नाही म्हणे, काही बाकी भानगड नाही. अहो पण म्हणे मी नशीबवान असल्याशिवाय काही घडत नाही म्हणे. मी श्रेष्ठ तर हा म्हणतो मी श्रेष्ठ. समाधान भाऊ म्हणे सोपं उदाहरण काय त्याला लागते, 5 मिनिटात निकाल देतो. अहो म्हणजे राहुल बोंद्रे थकले, हर्षवर्धन सपकाळ थकले, मुकुल वासनिक थकले, कोयटे थकले, शामबाबू थकले. आता तू काय सांगणार? आज मी काय मी तू सांगतो काय? इथून चालत जाय म्हणजे 200 फुट वापस आहे. आम्ही दोघं झाला ते चालत गेले वापस आले. तर समाधान भाऊ म्हणे अरे कर्तृत्व तू 1 घेऊन टाक, तू 0 घेऊन टाक, तुमची जोडी सोबत लावा 10चा आकडा तयार. म्हणजे कर्तृत्वावर जर नशिबाची जोड दिली तर 10चा आकडा तयार होतो. पण नुसत्या नशिबाला कर्तृत्वाची जोड दिली ते 1चा आकडा तयार होईल. आणि म्हणून तात्यासाहेब बोंद्रेंनी हे सुरू केलं. राहुल बोंद्रेचा 1 झाला, वृषालीचं 0 झालं, 10चा आकडा तयार झाला आणि हे कॅलिफोर्निया चालले गेले. बचत गटाचं सांगितलं सगळ्या, संदीप शेळके पासून सगळेजण, दीपक देशपांडेचा मोठा त्याचे आमसभा वगैरे आहे, महिलांचा मेळावा एकदा आलो तुम्ही. महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम चिखलीच्या परिसरात खूप चांगल्या रीतीने झालं. आणि त्यातलं एक घरगुती उदाहरण म्हणजे आम्ही जेव्हा आज आलो 11:15 तेव्हा म्हणते किंवा तुम्ही बँकेत या. आम्ही बँकेत गेलो, राहुल बोंद्रे कुठेच दिसेना. तर राहुल बोंद्रे कुठे दिसेना, वृषालीलाही काजू घालवले. मी म्हटलं आता जोड दमली नाही तर पहिले आपण राजकारणात काम करणार लोक काय करतात, ए बायको सांग 4 लोक स्वयंपाक करायचा. आम्ही आलोच भाषण झाले तर बाई फक्त स्वयंपाकच करत राहायची. पण राहुल बोंद्रेंनी त्यांचा सन्मान केला आणि इथे ते लोक जमा करत बसले. थांब आता सुरू करायचं, आता थांब तू सुरू करायचं. महिलांचा सन्मान अशा पद्धतीने करा. आपल्या पत्नीला बरोबरीचं स्थान द्या. आपल्या बरोबर काम करणाऱ्या गृहिणीला सन्मानाची जागा द्या. मग ती आते असेल, बायको असेल, काकू असेल, मामी असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल, सरकारातली संचालिका असेल, महिला काँग्रेसची अध्यक्ष असेल, पण काम करणाऱ्या महिलांना सन्मान देण्याचं काम राहुल बोंद्रेंनी केले. आनंद. अनुराधा बँकेचा सगळा अहवाल आमच्या पतसंस्था आहे. इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण करण्याच्या आधी काकासाहेब अकोल्याला थांबली अर्बन बँक होती. त्याचं नाव काय, कमर्शियल जनता वगैरे किंवा अकोला अर्बन काहीतरी असेल, माहीत नाही. लक्ष्मी बँक. त्या बँकेच्या खूप शाखा होत्या आणि त्या बँकेच्या शाखा असल्यामुळे की किती पैसा मिळायचा व्यापाऱ्यांना, बाकी कोणाला काही मिळत नाही. आणि वाशिमची तपासणी जर आली तर अकोल्याहून शाखा बोलवायची, आपल्या अकोल्याहून कॅश बोलवायची. बुलढाण्याची मलकापूरची तपासणी आली की वाशिमची कॅश इथे यायची. आणि त्याच्यामध्ये असलेला 90 करोडचा पैसा अशा टाईपचा फिरवून देऊ ते सगळं लोक अडचणीत आले. अलीबाई विश्राम म्हणून एक फार मोठी पार्टी होती आपल्याला. त्यांना त्या काळात 7.5 लाख रुपये लोन दिलं. कधी? 75च्या आधी 500 रुपये तोळ्याचे आज सोन्याचे भाव. आणि त्यांच्या सगळ्या टाक्या या बँकेच्या एका कंपाऊंडमध्ये शाळेसमोर ठेवलेल्या आणि त्याच्या तेलावर त्यांना 75% पैसे दिले. पैसे भरेना. ऑडिटर आले, बोंब झाली. ते टाक्या फोडल्या, त्या टाक्यात पूर्णपणे पाणीच पाणी गेला. अलीबाई विश्राम भारत सोडून पळून गेले. आणि ही गोष्ट नानासाहेब बैराळे जेव्हा खासदार होते, आपण नानासाहेब बैराळे जेव्हा मंत्री किंवा खासदार होते, त्यांनी इंदिराजीच्या कानावर हे सगळं टाकलं. आणि इंदिराजींनी त्यावेळेला क्रांतिकारी निर्णय घेतला. प्रायव्हेट बँका सगळ्या बंद केल्या, नॅशनलाइज बँका 14 केल्या आणि या देशातला सामान्य माणसाला पैसा निर्माण करून देण्याचं काम
इंदिरा गांधींनी केलं की तुमच्या आमच्यासाठी जमीनशिवाय कोळशावाला पैसे मिळाले, हातगडीवाल्याला मिळाले, महिलांना मिळाले, बचत गटाला मिळाले आणि हे काम सगळं वाढून गेलं आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लाईन लागू लागली आणि स्टेट बँक आणि 14 बँकांनी पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश काबूल केला आणि जगातली सगळ्यात जास्तीत जास्त शाखा असलेली मोठ्यात मोठी आणि सामान्य माणसाची काम करणारी बँक म्हणून स्टेट बँक जन्माला 1990ला पुन्हा खुली अर्थव्यवस्था आली आणि खुल्या अर्थव्यवस्थेत पुन्हा अर्बन बँकांना निर्माण केलं गेलं. प्रायव्हेट बँका रजिस्टर झाल्या, ICICI सारख्या, HDFC सारख्या आणि या माध्यमातून काम सुरू झालं. पण दुर्दैव आहे की हे ज्यांच्या हातात गेलं, जे स्वतःला तत्ववादी समजणारे लोक आहेत, जे आम्हाला शिस्तीत आम्ही चालतो असं सांगणारे लोक आहेत, त्या लोकांच्या बँका तुम्ही तपासा, तिथे कशा प्रकारच्या कटकटी निर्माण झाल्या आणि त्याच्यासाठी काकासाहेब कोळके जिल्ह्यात किती वेळा आले हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून अर्बन बँक तात्यासाहेबांनी काढलेली राहुल चालवतात. 102 कोटी आहे, नफा आहे, CLR सगळा चांगला आहे, 18% पोहोचले, एकदम टॉप काम आहे. मी म्हणतो पतसंस्थेचे लोक बोलवा आणि त्यांना सांगा की तुम्हाला बँका टाकायचे, आपण कॉर्पोरेट बँकेत पैसे टाकू शकत नाही. कॉर्पोरेट बँकेची काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. आणि कॉर्पोरेटिव्हचे पैसे कॉर्पोरेटिव्ह टाकले तर सभासदांचे पैसे सभासदांच्या बँकेत टाकले तर त्याला इन्कम टॅक्स लागत नाही. आणि म्हणून चांगल्या बादशाची बँकेची आवश्यकता आहे. राहुल बोंद्रे यांची बँक नंबर 1ची आहे, 4 वर्षापासून 0 NPA आहे आणि अनेक वेळा प्रवासात बँकावाले त्याच्यावर आता राहुल बोंद्रे नंबर 1चा माणूस आहे. पण आम्हाला काय म्हणणं आहे, तुम्ही 1 वर आपण तसं 2 वर आम्हालाच ठेवा. काय 2 वर जोपर्यंत माणूस राहत नाही तोपर्यंत तो कधीच 1 वर येत नाही. तुमचं चाललंय 1चं, आमची काही नाराजी नाही, पण जसं आम्ही 2 वर आहे, मी संदीप दादा शेळके स्वाती आम्ही 2 वर. तर अशा प्रकारे या अर्बन बँकेचं महत्व, त्यांचं ते सगळं रेकॉर्ड सांगितलं. त्यांचे CEO गायके अत्यंत हे आहेत, आमचे मित्र जुने जिल्हा बँक त्यांनी चालवली ते सुद्धा टेकाळे साहेब उपस्थित आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम या बँकेने निर्माण केलं. याच्यातच नाही, सहकारात काही फारसं शिल्लक नाही, पतसंस्था शिल्लक आहे. पटण मार्केटच्या परिस्थिती तुम्हाला माहिती आहे कशा आहेत, शेतकी संस्थेच्या परिस्थित्या कशा आहे माहीत नाही. कधीतरी फेडरेशनचा माल मिळायचा प्रयत्न झाला तरच होते, कापूस आपल्या भागातला गेला, बाजारपेठ गेली आणि इतर संस्था त्याच्या दरने आता फुलसेवा आग्रोस वगैरे टाकायला लागले, लोक करायला लागले प्रयत्न. पण सहकारामध्ये ह्या आपल्याकडे 10,000 कोटीची भाजीची संस्था आहे, तर 10 कोटीची पण संस्था आहे. हे 10 कोटीच्या संस्थेपासून 10,000 कोटीच्या संस्था या बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि चिखली त्याचं माहेर घर आहे, यात काही शंका नाही. काकासाहेबांचे प्रेम चिखलीवर पण आता समृद्धी आमच्या मेहकरला नाही का थांबत, पण काकासाहेब कधी पण आले तर चिखलीवर येतात. आणि म्हणून या पतसंस्था चळवळीत काकासाहेबांना जीव आणला, प्राण उठला. मध्यंतरीचा जो कार्यक्रम झाला तो अतिशय मोठा झाला. नागपूरपासून जी दिल्ली निघाली सहकाराची ती चळवळी गेली आणि पश्चिम महाराष्ट्रातला सहकार हा वेगळा आहे, पण आपल्या इकडच्या सहकारात शासनाचं कोणतंच अनुदान नसताना, शासनाची कोणतीही मदत नसताना, कोणतं शेअर कॅपिटल नसताना इतक्या चांगल्या प्रकारच्या संस्था आपल्या इकडची लोक गेल्या पाहिजे. तात्यासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो. सामाजिक बांधिलकी, तरुण पोरांना सांगितलं की आमच्या क्लासेसला पैसे दिले. सामाजिक बांधिलकीमध्ये पिंडीच्या लोकांना मदत, पोरांना वाया फाटा, लोकांचे सत्कार समारंभ, लोकांचं कौतुक, शिक्षकांना काय अमुक, ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं पतसंस्थाचे अध्यक्ष आपापल्या परिणाम आपापल्या भागात करत राहतात. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा सहकार यांनी तयार केला आणि राहुल बोंद्रे त्याचं नेतृत्व करतात. सहकार, सरकार आणि संघटना ह्या 3 गोष्टी सार्वजनिक जीवनात महत्वाच्या आहेत. ते सरकारमध्ये आहेत, आमदार होते, माजी आमदार आहे, नगराध्यक्ष होते, माजी नगराध्यक्ष झाले, हे चालू राहील. ते सहकारात आहेत आणि संघटनेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
सरकार, सहकार आणि संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांना याच्यानंतर जर काही करता येत असेल तर ते सामाजिक बांधिलकीचं काम करतायत आणि विविध संस्थांच्या माध्यमातून, विविध पक्षाच्या माध्यमातून, पक्षाच्या ध्येय धोरणाच्या माध्यमातून, विचारधारेच्या माध्यमातून लोकांना काही देण्याचं काम राहुल बोंद्रे सातत्यानं जिल्हाभर करतात. निवडणुका हरणं आणि जिंकणं सोडून द्या. निवडणूक तर बाबासाहेब आंबेडकर हरले, निवडणूक पंजाबराव देशमुख हरले, निवडणूक मुकुलजी वासनिक हरले, निवडणुका हरल्या जिंकण्यानं मनुष्य लहान मोठं होत नाही. बाळासाहेब थोरात हरले, त्यांनी सहकाराचा बीज लावला. होत राहतात गोष्टी. कधी जातीवर मनुष्य मतदान करतो, कधी पंथावर, कधी भाषेवर, कधी गरिबीवर, कधी श्रीमंतीवर, कधी ईश्वर. काही घटना घडत राहतात, त्याच्यामुळे हारजीती होत राहते. पण सार्वजनिक जीवनात ज्यांचं काम असते त्या लोकांना लोक लक्षात ठेवतात. तुमची पतसंस्था समता जेव्हा तात्यासाहेबांनी तयार केली तेव्हाच मेहकरला भाऊसाहेब लोढे आमदार होते आणि त्यांनी मेहकर ऑर्गॅनिक रिलीफ सोसायटी 1967ला तयार केली आणि ती संस्था 10-12 वर्षे 15 वर्षे चालली आणि मग ती बंद पडली. आणि ती बंद पडलेली संस्था भाऊसाहेबांना, भास्करराव शिंदे यांनी दोघांनी माझ्या हातात दिली आणि श्याम आता तू हे निर्माण करा. मी 92ला अध्यक्ष झालो. त्या सगळ्यांचे पोरं मी घेतले. फक्त मी त्यांना अट टाकली की तुम्ही कोणीही येऊ नका, तुमचे पोरं घेऊन मी चालतो. आणि ते सगळे पोरं माझ्याबरोबर सोबत आले आणि आज आमची संस्था 350-350 कोटीपर्यंत पोहोचली. तर ह्या ज्या 2 पतसंस्था होत्या, समता आणि अर्बन क्रेडिट सोसायटी, त्याचं नाव पुढे विलासराव कार्यक्रमात आमच्या सत्यजित करून टाकलं. सत्याची जीत झाली, सत्यजित नाव केलं विलासरावना, तेव्हापासून त्याचं नाव सत्यजित पडलं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संस्था असल्या तर लोकांसाठी काही करता येते. अहो, कोणताही माणूस येतो, जमीन 30 एकर आहे, पोराला मेडिकलची ॲडमिशन भेटली, 5व्या राऊंडमध्ये नंबर लागला आणि पैसे ताबडतोब न्यावं लागतात. ते नंबर 1लाच द्यावं लागतात आजकाल पैसे. कोण देणार? स्टेट बँकाचं 300 कागद मागतात. मेला माणूस कागद जमा करतो. नातेवाईक जास्तीत जास्त 2 लाखांवर जमणार. बायकोच्या तांदळाच्या डब्यात जास्तीत जास्त 700-800 रुपये निघतात. मग आता पैसे आणायचे कुठे? आम्ही आहेच पतसंस्था. शामबाबू मेडिकलला ॲडमिशन पाहिजे, राहुल भाऊ मेडिकलला ॲडमिशन पाहिजे, की जमीन 20 एकर, चला गाय ते द्या पैसे, रजिस्टर मॉर्गेज करून आणा, भोजा चढवा, विवरणपत्र द्या. पतसंस्था तुम्हाला उभं करू शकता. कारण गरिबासाठी स्टेट बँक अनुदानाचे पैसे, लाडली बहिणीचे पैसे, शिद्याचे पैसे, संजय निराधारचे पैसे स्टेट बँक, महाराष्ट्र बँक वाटते. आणि अंबानीला पैसे केंद्र सरकार वाटते, अदानीला पैसे केंद्र सरकार वाटते. अरे मग मास्तर लोकायला, पटवाल्याला, मध्यम व्यापाऱ्याला, मध्यम शेतकऱ्याला कोण पैसे देणार? आम्ही देतो. आम्ही पतसंस्थेवाले देतात. पतसंस्थेवाले 4 तासात केस करू शकतात. फक्त मॉर्गेज द्या. 6 तासात तर करतात. 3 दिवसात तर होते. आणि काही लोकांची पोरं डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, म्हातारीचं ऑपरेशन झालं, किडनीचं झालं, डोळ्याचं झालं, चष्म्याचं झालं. अनुदान नाही, थोडा व्याजाचा दर जास्त आहे. अरे व्याजाचा दर जास्त आहे, जिथे व्याजाचा दर जास्त तिथे मुद्दल बोलण्याची दाट शक्यता. फक्त आमच्या लोकांमध्ये एक चुकीची स्पर्धा व्हायला लागली. आपल्या फेडरेशनने सांगितलं की 10% वर तुम्ही देऊ नका, 1% जास्तीत जास्त तुम्हाला अधिकार ठेवा. आपले लोक 12-13 मागून देऊन देतात, डाव्या पेननं लिहितात, उजव्या पेननं लालशेन लिहितात. हा धंदा करू नका. कमीत कमी 14 पतसंस्थेचे एक संचालक बोर्ड हात काढून 4-4 वर्ष झाले रायसोनी सारख्याच्या जमानतीने झाल्या. कशात करता एवढं? लोक देतात हातीवर चढवून आपल्याला, कारण लोक चढवतात. भाऊ काय आम्ही तुमचं मानावं लागलं तुम्हाला, काय झालं? नाही, आमच्या गावात गप्पाने गेलं ते पारावर शांभाऊ सारखं, राहुल भाऊ सारखं काम नाही. तुम्हाला हळूच करून म्हणतात आपल्याला 20 लाख रुपये पाहिजे. तुमचं जमीन 2 एकर आहे, 2 एकर 20,000 रुपये देऊन आम्हाला हात घालतो. तर हेही आपल्याला समजलं पाहिजे. कारण हाती मेरेसाठी सिनेमा होता, कोणी पाहिला असेल, कोणी नंतर पाहिला. त्याच्यामध्ये एक अंगाल यांना भेटायला राजेश करणार जातो की सर आज जो खेळ खेळते ते ओबीसी खेळ आहे. त्याचा खेळ कोणता होता? एक चिंध्या बांधायचा आणि त्याला आग लावायची, वर सोडायचं ती उडी मारायची. तर तो बोले यार बेटा ये खेल मत खेल. क्यों? तो बोले इसमें बहुत रिक्स है.
तो बोले रिश्ता तो मेरा कुछ जमेगा नहीं, तुम बताओ। अरे बोले मैं ऊपर चढ़ता था, लोग तालियां बजाते थे, फिर मैं ऊपर चढ़ता था, लोग तालियां बजाते थे, और जब मैं गिर गया तो तेरे सिवा मिलने को कोई नाही आया। चुकीचं काम जर पतसंस्थानं केलं, सरकार आपलं नाही, केंद्रातलं नाही, राज्यातलं नाही, जिल्ह्यातलं नाही, आपल्याजवळ चांगलं काम आहे, फक्त जोशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फक्त सचोटीचं काम आहे। तात्या साहेबांनी सांगितलं की सचोटीचं काम करा, आणि ते काम जर आपण सोडून रिकामे कामं करत बसलो तर आपल्याला भेटायला कोणी जेलमध्ये डब्बा बी आणणार नाही बाबा, काय भांडण करू नका। आणि म्हणून जीव घेणी स्पर्धा करू नका, स्पर्धा करा, जीव घेणी करू नका। आपली संस्था वाढवा, सामाजिक बांधिलकी जोपासा, आणि स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांनी सांगितलेलं काम आणि काकासाहेब कोयटे यांनी करत असलेलं काम राहुल बोंद्रे आम्ही सगळेजण करून पूर्ण करत असतो। तर आम्हाला आशीर्वाद द्या, आपलं सहकार्य, आपलं प्रेम आणि आशीर्वादाची शिदोरीची गरज आहे, ती गरज घेऊन आम्ही सार्वजनिक सामाजिक बांधिलकीचं काम करतो। अनुराधा बँकेचे आभार मानून थांबतो। धन्यवाद। या ठिकाणी आल्यानंतर एक जाणवलं, मी पश्चिम उत्तर महाराष्ट्राचा आहे। आम्ही पश्चिम उत्तर महाराष्ट्राचे लोक म्हणजे आमच्याकडे अशा वार्षिक सभा होतच नाही। आमच्याकडे वार्षिक सभा उरकणं हा कार्यक्रम असतो। एखाद्या वार्षिक सभेला एवढी उपस्थिती राहुल भाऊ मी पहिल्यांदा पाहतोय, एका बँकेच्या उपस्थितीत। आमच्याकडे खुर्च्या कमी टाकल्या जातात की जेणेकरून आलेल्या लोकांनी उभं राहावं आणि हळूच निघून जावं। मी बघतोय मागून तुम्ही खुर्च्या टाकतातच आहे लोक आणि बसतातच आहे। तर तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। बँक ज्या एका सुदृढ परिस्थितीला राहुल भाऊ तुम्ही आणून ठेवलेली आहे। खरं तर अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला, अनेक संकटांचा सामना तुम्हाला करावा लागला। संदीपजी या ठिकाणी म्हटले की राहुलजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, टेन्शन घ्यायचं असेल तर कधीच वॉशिंगमध्ये जाऊन बसले असेल, परंतु मोठ्या हिमतीनं राहुलजी आपण या सर्व प्रसंगाला तोंड देत आहात। आणि या सर्व प्रसंगाला तोंड देताना वृषालीताई तुम्हाला जी काही भक्कम साथ देत आहे त्याच्याबद्दल खरं महिलांनी सुद्धा आणि पुरुषांनी सुद्धा वृषालीताईच्या मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। एखाद्या सहकारी संस्थेच्या इतिहासामध्ये 25 वर्ष होणं ही काही साधी गोष्ट नाही, आणि एक महत्वाचा टप्पा राहुल भाऊ आपण ओलांडलेला आहे। 25वा वर्ष तर आपण पूर्ण केलेलेच आहे, 100 कोटी ठेवींचा टप्पा आपण ओलांडलेला आहे। त्याच्यामुळे यापुढे आपली गती ही निश्चितपणे अधिकाधिक वाढत राहणार। ती किती वाढेल याला तर खरं सीमा नाही। तुम्हाला 5 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र सुद्धा मिळालेलं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र घ्या आणि आम्ही पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राला सुद्धा सहकार कसा शिकवायचा हे शिकवायला तुम्ही त्या ठिकाणी या। या ठिकाणी मला मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतो काही बाबतींचा। 0% थकीत आणि 100% सुरक्षित, खूप छान टॅगलाईन घेतली राहुल भाऊ तुम्ही। अशीच परिस्थिती तुमची कायम राहावं अशा सदिच्छा देत असताना मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तुम्ही राजकारणही करता आणि सहकारी बँकही सांभाळता। ही तारेवरची कसरत तुम्ही कशी करता शामभाऊ, मला तर मोठं आश्चर्य वाटतं। राजकीय माणसाला एखाद्या बँकेचं नेतृत्व करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना कर्ज द्यावं लागतात, आपल्या जनतेला कर्ज द्यावं लागतात, आणि ते परतफेड करताना वसुली सुद्धा पाहिजे तेवढ्या तत्परतेनं करता येत नाही। परंतु ही कसरत राहुल भाऊ तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने करत आहात। त्यामुळे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीतून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। शामभाऊ आणि संदीप भाऊ, तुम्ही पण राहुल भाऊंच्यापासून काही धडे घेतले पाहिजे। तुम्हाला राजकारण करायचं आणि पतसंस्था चळवळी सांभाळायची आहे, या आमच्या माणसांना राहुल भाऊ तुम्ही सांभाळून घ्या, त्यांना काहीतरी शिकवणीचे 2 धडे निश्चितपणे द्या। आणि किती चांगली पतसंस्था असावी मित्रांनो। 107 या 31/3/2025 जर आपण अहवाल बघितला, 107 कोटींच्या ठेवी, 107 कोटींच्या ठेवी, त्याच्यामध्ये कर्ज वाटप 67 कोटी 54 लाख रुपये, ज्याच्यामध्ये एक नव्या पैशाची थकबाकी नाही, आणि गुंतवणूक तब्बल 53 कोटी 82 लाख। कर्जाची आणि गुंतवणुकीची जर बेरीज केली शामभाऊ तर ती 121 कोटी होते, आणि ठेवी आहेत 107 कोटीच्या, म्हणजे तब्बल 14 कोटी रुपये ठेवीपेक्षा सुद्धा जास्त राहुल भाऊ तुमच्या तिजोरीमध्ये शिल्लक आहे। तर मित्रांनो,
खूप विश्वास तुम्ही या बँकेवर याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ठेवावा. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, सहकारी क्षेत्रामध्ये जो काही पैसा तुम्ही देताना याच्यातून जो काही आम्हाला नफा होतो, आमच्या काही खाजगी पतपेढ्याने किंवा खाजगी बँकाने हा नफा सामाजिक कामाकरता खर्च होतो. तसं राहुल भाऊंनी गेले 5-6 दिवस सातत्यानं सामाजिक काम केले, दरवर्षी करतात. आणि हे सामाजिक कामं फक्त आम्ही सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँकाच करू शकतात. कुठे राष्ट्रीयकृत बँकेने किंवा खाजगी बँकेने असे सामाजिक काम केल्याचं मित्रांनो तुम्हाला औषधाला सुद्धा उदाहरण सापडणार नाही. हे काम फक्त सहकार क्षेत्रच करू शकतात. आणि या व्यासपीठावर आणि समोर सुद्धा पतसंस्था चळवळीचे सुद्धा माझे अनेक सहकारी आहेत. राऊजी, बँकांना आम्ही आमच्या मोठ्या भावाच्या स्वरूपामध्ये पाहतो, परंतु मोठ्या भावानी आणि लहान भावानी हातात हात घालून काम केलं पाहिजे. आणि या सर्वसामान्य माणसांचा उद्धार, त्या जनतेचा उद्धार विशेषतः विदर्भामधल्या निश्चितपणे केले पाहिजे. मित्रांनो, नेहमी विदर्भावर आरोप केला जातो की विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त होतात. खरं तरी सहकारी बँकांची आणि पतसंस्थांची चळवळ जर विदर्भामध्ये नसती तर या आत्महत्या याच्यापेक्षा दुपटीनं चिपटीने सुद्धा वाढू शकल्या असत्या. ज्या काही कमी करायला यश मिळालेलं आहे त्याचं 100% श्रेय हे बँका आणि पतसंस्थांनाच आहे. तर या बँका वाढल्या पाहिजे, या पतसंस्था वाढल्या पाहिजे. आणि मित्रांनो, या बँकांमध्ये आणि पतसंस्थांमध्ये तुम्ही जी काही गुंतवणूक करता ती गुंतवणुकीचा सदुपयोग स्थानिक रोजगार वाढीकरता येतो. मी माझ्या गावामध्ये अभ्यास केला एक 6 महिन्यापूर्वी. माझ्या गावामध्ये खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँका मिळून 16 आहेत. 16 राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँका आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या मिळून ठेवीचा जर आकडा काढला तर तो 900 कोटी रुपयापर्यंत झाला होता. त्या 900 कोटी रुपयामधलं त्यांनी कर्ज माझ्या गावामध्ये किती वाटावं? फक्त 70 कोटी रुपये. 10% सुद्धा नाही. फक्त 900 कोटी रुपयाच्या ठेवी आम्ही त्यांना दिल्या आणि त्यांनी 70 कोटी रुपये कर्ज दिलं. तुमच्याकडे सुद्धा हीच परिस्थिती असेल. आणि हाच पैसा जर तुम्ही सहकारी बँकेमध्ये किंवा सहकारी पतपेढीमध्ये ठेवला, या 100% पैशाचा उपयोग तुमच्या भागाचा रोजगार वाढवण्याकरता होईल, तुमच्या भागाचा व्यवसाय वाढवण्याकरता होईल. हे जे काही 67 कोटी 54 लाखाचं कर्ज अनुराधा बँकेने वाटलेलं आहे ते कार्यक्षेत्राबाहेरच्या एकाही व्यक्तीला गेलेलं नसतात. तर तशा प्रकारचं बंधन रिझर्व्ह बँकेनं आणि सहकार खात्याचं आमच्याकडे आहे. राहुल भाऊ, आम्हाला तर फक्त सहकार खात्याला सामोरं जावं लागतं. सहकार खातं आमची सासू आहे असं आम्ही समजतो. तुम्हाला तर 2-2 सासवांचा सासूरवास आहे हो. सहकार खातं आहे आणि रिझर्व्ह बँक आहे. अशा 2-2 सासवांच्या नियंत्रणाखाली तुम्ही जे काही काम करताय हे खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. लाडक्या बहिणी, आणि या बँकेला FSWMचा जो काही दर्जा मिळालेला आहे मित्रांनो, ही आपल्या सर्व सभासदांच्या दृष्टीनं हे केवळ राहुल भाऊंचं श्रेय नाही, हे तुम्हा सर्व सभासदांचं आहे. FSWMचा दर्जा मिळणं ही साधी गोष्ट नाही. आमच्या पतसंस्थांना फक्त अ वर्ग मिळतो. तो कसा मिळतो ते आमचा आम्हाला माहित आहे. परंतु बँकांना जो काही FSWMचा दर्जा मिळाला ही खरंच सर्व चिखलीकरांच्या दृष्टीनं खूप भूषणावह गोष्ट आहे. मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, FSWMचा दर्जा मिळाल्याबद्दल अनुराधा बँकेचं टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करा. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं 5 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र या संस्थेला मिळालेलं आहे. या संस्थेचा CD रेशो आपण बघितला 62.40%. CD रेशो ती सहकार खात्याला घालून दिलेल्या निकषाच्या आधारित राखीव निधीची तरतूद मी यावर्षी पाहिली. आम्हाला राखीव निधीमध्ये 25%ची तरतूद करावी लागते. तुमच्या अनुराधा बँकेनं 35%ची तरतूद केली, 10% जादा तरतूद केली आहे. म्हणजे ही बँक अधिकाधिक सक्षम कशी होईल, सुदृढ अशा आर्थिक पायावर कशी उभी राहील, याचा राहुल भाऊंचा जो काही प्रयत्न आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी काही साथ देत आहात. सगळे विषय पत्रिकेवरचे विषय तुम्ही जे काही एकमतानं मंजूर केले त्याबद्दल तुमचंही मित्रांनो मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. बोलण्यासारखे खूप विषय आहेत मित्रांनो. विशेषतः CRAR बद्दल सुद्धा अभिनंदन करावं लागेल. 9% CRAR राखण्याचं बंधन असताना तब्बल 18% म्हणजे दुपटीपेक्षा जास्त CRAR राहुल भाऊंनी जो काही राखलेला आहे. 18.95%
राहुल भाऊ, खूप आम्हाला अभिमान वाटला तुमचा. म्हणजे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीने सुद्धा मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हे अभिनंदन फक्त बोलाचीच कडीन बोलाचा भार अशा पद्धतीचं मी अजिबात करणार नाही. मी सगळ्या चिखलीमधल्या पतसंस्थांना देखील आवाहन करीन की आपल्या गुंतवणुका आपण सहकारी बँकेतच केल्या पाहिजे आणि त्या अनुराधा बँकेतच केल्या पाहिजे. इतकी सक्षम परिस्थिती या अनुराधा बँकेची निश्चितपणे आहे. आणि या सहकारामध्ये मित्रांनो, सहकार अंतर्गत सहकार आपण ज्याला म्हणतो तसं सगळ्या पतसंस्थांनी आपल्या गुंतवणुका सहकारी बँकेमध्येच केल्या पाहिजे. आणि मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे अनुराधा सारख्या चांगल्या बँकेमध्ये केल्या पाहिजे. नाही तर मला आठवतं गेले अनेक वर्ष आम्ही लढा देतोय मलकापूर अर्बन बँकेच्या विरोधात. 4 वर्ष झाले लढा देतोय. मी संभाजीनगरला उपोषण केलं, मी बुलढाण्याला उपोषण केलं, मी आझाद मैदानावर जाऊन उपोषण केलं आणि आमच्या संघटित शक्तीमुळे आत्ताशी त्याला आम्हाला यश मिळालेलं आहे. 50% रक्कम का होईना आम्हाला परत मिळालेली आहे. अशा बँकांच्या ऐवजी आपण अनुराधा बँकेवर आपल्या सर्वांच्या ठेवी अधिकाधिक द्याव्या अशीच विनंती मी करतो. आणि मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाग नुसतं भाषणबाजी मी करत नाही. आज माझ्या पतसंस्थेच्या 1 कोटी रुपयाचा ठेवीचा चेक मी राहुल भाऊंना प्रदान करतो. त्याचा आपण स्वीकार करावा अशी विनंती करतो. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय सरकार. धन्यवाद काकासाहेब. आपण आपल्या शब्दांमधून, केवळ शब्दांमधूनच नव्हे तर आपल्या कृतीमधून या बँकेवरचा विश्वास आणि आमचं केलेलं कौतुक